प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला एक नवीन संधी देत असतो। त्याचा लाभ घेऊन आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत एक सुंदर अशी सुरुवात केली पाहिजे। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला घर स्वच्छ ठेवायला आवडतं आणि आपण ते ठेवतही असतो, पण होतं असं की अचानकपणे जर घरामध्ये कुणी आलं तर लेकरांमुळे म्हणा किंवा आपल्यासुद्धा कधीकधी दुर्लक्षामुळे घर हे चित्रविचित्र अवस्थेमध्ये असतं आणि त्यामुळे मग आपण लगेचच घरामध्ये कुणी आलं की ही वस्तू उचल ती वस्तू उचल असं आपलं चालू असतं। तर तसं होऊ नये आणि कायमस्वरूपी आपलं घर हे नीटनेटकं आणि सुव्यवस्थित राहावं तर त्यासाठी आपण काही सोप्या साध्या छोट्या छोट्या सवयी अंगीकारल्या पाहिजे। तर त्या सवयी कोणत्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यासाठी म्हणते आहे की प्रत्येक जो पॉईंट मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे की ज्यामुळे नेहमीच आपलं घर सुंदर दिसण्यास मदत तर होईलच, पण त्यामुळे आपल्या घर आनंदी, प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा येण्यास खूप सारी मदत होईल। तर सकारात्मक विचार जर आपल्या मनामध्ये असतील तर आपसुकच आपल्या पूर्णपणे घरामध्ये म्हणा किंवा आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सच्या मनांमध्ये सुद्धा नवीन ऊर्जा निर्माण व्हायला खूप सारी मदत होत असते। कारण सकारात्मकता ही अडचणींवर मात करण्याचे एक शस्त्र आहे आणि ही सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये तेव्हाच येते ज्यावेळी आपले मन आणि घर आनंदी असेल, उत्साही असेल आणि दिसायलासुद्धा आपल्याला फ्रेश वाटेल। तर त्यावेळेस आपसुकच आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार व्हायला मदत होत असते। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण कामांची विभागणी केली पाहिजे। म्हणजे जर आपल्याला घर स्वच्छ करायचे असेल तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण जेव्हा कामाची विभागणी करतो तर त्यावेळेस ते काम सुव्यवस्थित होतं आणि तेवढं छोटंसं काम कंप्लीट झालं की आपल्याला एक आनंद पण वाटत असतो। जसं की आता मी एक रूम घेऊन थोडी थोडी स्वच्छता करणार आहे। पहिल्यांदा रूममध्ये मी झाडू मारलेला आहे हॉलमध्ये आणि ती घाण व्यवस्थित कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि त्यानंतर TV युनिट घेतलेला आहे। तर TV युनिटवर बऱ्याचदा असं होत असतं की आपण कुठलीही गोष्ट आलो की पहिल्यांदा आपली चावी म्हणा किंवा काही वस्तू असेल ते ठेवण्याचं जर आपलं पहिलं ठिकाण असतं तर ते म्हणजे TV युनिट। तर त्यासाठी सगळ्यात पहिले काही धूळ वगैरे असेल किंवा काही वस्तू आपण ठेवल्या असेल, चावी वगैरे ठेवली असेल किंवा बऱ्याचदा आपलं हेल्मेटसुद्धा TV युनिटच्या बाजूला ठेवलं जातं, तर ते त्याच्या जागी नेऊन ठेवायचं। म्हणजे जेव्हा कधी अचानकपणे जर कुणी आपल्या घरामध्ये आलं तर TV युनिटवर कुठल्याही प्रकारचा जर पसारा नसेल तर तो एरिया जो आहे तो आपला छान आणि प्रसन्न दिसायला मदत होते आणि त्यामुळे आपल्या हॉलची किंवा आपल्या लिव्हिंग रूमची शोभा अधिक वाढायलासुद्धा मदत होत असते। त्यासाठी TV युनिट हे आपलं व्यवस्थित असलं पाहिजे। तिथे कुठल्याही प्रकारचे हेल्मेट म्हणा, चावी ह्या गोष्टी आपण ठेवल्या नाही पाहिजे की ज्यामुळे आपलं घर दिवसभर सुद्धा प्रसन्न दिसायला मदत होते। आता TV युनिट नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ते आपल्या घरामध्ये काही छोटे मोठे शोपीसेस असतात। तर ते शोपीसेस जर आपण रोजच्या रोज जर व्यवस्थित क्लीन केले नाही किंवा बऱ्याच वेळा लेकरंसुद्धा ते शोपीस बाजूला करतात आणि त्यांच्या वस्तू तिथे ठेवतात, पेन्सिल झालं, इरेझर झालं, तर त्या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवणं आणि त्यांच्यावरून थोडासा हात फिरवणं हे मी नेहमीच सांगत असते। त्यामुळे त्यांची जी लाईफ आहे ती सुद्धा टिकून राहते, ते लवकर खराब होत नाही। त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपल्या घरामध्ये पाहुणे वगैरे येतात, आपण जर लहान लेकरं जर सोबत असेल किंवा पाहुण्यांनासुद्धा आपण काही चहा दिला किंवा काही खायला वगैरे दिलं तर आपसुकच लगेचच ते हात वगैरे वॉश करण्यासाठी बेसिनजवळ जात असतात। तर आपला बेसिन हा जर व्यवस्थित जर असेल, म्हणजे थोडक्यात असं असतं की घरामधले हे जे काही पॉईंट किंवा कोपरे असे असतात ना की जिथे पाहुणे आपले जातच असतात, तर तेच पॉईंट आपल्याला व्यवस्थित म्हणजे व्हिज्युअल क्लटर जो असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा असतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। तर
जेव्हा ते हात धुवायला जातात तर तेव्हा जर आपला बेसिन छान चकाकणारा किंवा असा सुंदर जर दिसत असेल ना, तर आपसुकच आपल्याला प्रसन्न वाटतं. तर जिथे माझा बेसिन आहे त्याच्या बाजूलाच लगेचच माझा लॉन्ड्री एरिया पण आहे. तर मग तिथे आपण कपडे वगैरे ठेवत असतो, तर ते कपड्यांच्या व्यवस्थित घड्या वगैरे सुद्धा मारून ठेवल्या पाहिजे, की जेणेकरून ना त्या न धुतलेल्या कपड्यांचा सुद्धा आपल्याला पसारा दिसला नाही पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवशी आपण कपडे जमा करत असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते कपडे वॉशिंग मशीनला लावत असतो. तर व्यवस्थित त्या कपड्यांच्या घड्या वगैरे मारून एखादा टब असेल तुमच्याजवळ किंवा बास्केट असेल तर त्या बास्केटमध्ये ते सगळे कपडे ठेवणं, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पसारा दिसणार नाही. त्याचप्रमाणे जे टॅब्स वगैरे जे असतात ना, ते सुद्धा आपण जर व्यवस्थित रोजच्या रोज क्लीन केले, तर मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी टॅब म्हणा किंवा टाईल्स वॉश करण्यासाठी एक सोल्युशन बनवलेलं होतं, तर ते खूप 100% प्रभावी सोल्युशन आहे. तर तुम्हीही एकदा बनवून बघा आणि त्या सोल्युशनसाठी किंवा त्या व्हिडिओची लिंक जी आहे ना, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी कसं बनवलं होतं ते तुम्ही तिथे बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे पाहुणे असतात ना, ते सगळ्यात पहिले आल्यानंतर जरा वेळ हॉलमध्ये बसतात आणि लगेच बाल्कनीमध्ये जाऊन उभे राहतात. कारण कुणालाही मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या सूर्यप्रकाशामध्ये जायला खूप आवडत असतं आणि पटकन आपण लगेचच त्या वातावरणामध्ये जाऊन उभं राहतो किंवा बाल्कनीमध्ये जाऊन उभं राहतो. तर त्यावेळेस आपल्या बाल्कनीमध्ये जिथं जो कठाडा असतो त्याच्यावर आपण रेस्टिंगसाठी रॉड असतो, तर तो रॉड असा धुळीने भरलेला जर असेल तर आपल्यालाच लगेचच कसं तरी वाटतं किंवा आपलंच बॅड इम्प्रेशन आपल्याला वाटत असतं. त्यामुळे तो कठाडा व्यवस्थित रोजच्या रोज तुम्हाला जमत असेल तर पुसून घेणे. खूप सारी धूळ झाली असेल तर थोडासा ब्रश वगैरे मारून ओल्या कपड्याने किंवा थोडंसं पाणी टाकून तुम्ही क्लीन करू शकता. त्यानंतर आपल्या बाल्कनीमध्ये आता आपण घरामध्ये समोर काय अंगण वगैरे नसतं, बाल्कनीमध्येच आपण झाडं वगैरे लावत असतो. त्यामुळे त्या झाडांचा जो काही कचरा वगैरे असेल तो बाल्कनीमधून काढून घेणे आणि बाल्कनी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडी करणे, की जेणेकरून जर कुणी आपलं लहान लेकरू बाल्कनीमध्ये जर गेलं तर पाय सटकून पडण्याची भीती असते. त्यामुळे नेहमी बाल्कनीमध्ये पाणी जर येत असेल पावसाचं सुद्धा तर वायपरने नेहमी काढत राहावं. त्यानंतर आपल्या घरामध्ये आपली लहान लेकरं खात पीत असतात नेहमीच, तर त्याचा जो काही छोटा मोठा अन्नाचे कण असेल किंवा काही ज्यूस वगैरे पिला किंवा काही थोडक्यात आपल्या घरामध्ये सरबत वगैरे आपण बनवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे किंवा काही फ्रूट ज्यूस वगैरे करत असतो, तर त्याचे ना छोटे छोटे थेंब किंवा कधी कधी दूधसुद्धा जर दिलं लेकरांना तर त्याचे छोटे मोठे थेंब लगेचच आहे ना फरशीवर पडतात आणि मग लगेच ते वाळून जातात आणि तिथे काळ्या मुंग्या वगैरे व्हायला लागतात. तर त्यामुळे आपलं घर ना दिवसभरातून किमान एकदा तरी आपण व्यवस्थित कुठल्याही छान वास येणाऱ्या अँटीसेप्टिक लिक्विडने पुसून घेतलं पाहिजे, की जेणेकरून साऱ्या दिवसभरासाठी आपलं घर हे तयार राहतं. त्यामुळे ना जेव्हा आपण फरशी पुसतो ना तर त्यावेळेस आपसुकच आपल्या मनाला एक उभारी येत असते, मन प्रसन्न वाटतं आणि घर असं लखलख किंवा चकचक करायला लागतं. त्यामुळे घरामध्ये आपसुकच पॉझिटिव्हिटी येते आणि जिथे स्वच्छता असेल पण तिथे संपन्नता असते, असं जुन्या लोकांची म्हण आहे, की जिथे स्वच्छता असते तिथे संपन्नता असते. जसा जसा आपला हात फिरत असतो तसं तसं तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपलं घर जेवढं आपण स्वच्छ ठेवलं तेवढं आपल्या घरामध्ये सुख शांती प्रसन्नता राहते आणि आपल्या घरातील मेंबर्सची सुद्धा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुव्यवस्थित राहण्यास मदत होत असते. म्हणजे थोडंफार लहान लेकरांमुळे खराब होत असतं, पण दिवसभरातून एकदा तरी आपण आपली फरशी जी आहे किंवा लादी पुसून काढली पाहिजे. आणि जसं आपण करत असतो ना तर लेकरं आपलं बघत असतात. त्याच्यामुळे ना बऱ्याचदा मला सुद्धा अनुभव आलेला आहे. आता माझी फरशी एवढी छोटी आहे तरी पण जेव्हा कधी तिच्याकडनं काही खाली सांडतं तर तिला सुद्धा आता शेव झालं किंवा काही मुरमुरे वगैरे दिले खाली पडले की पटकन उचलते. म्हणजे आपल्यामुळे आपल्या लेकरांमध्ये सुद्धा ती गुण विकसित करायला आपल्याला खूप सारी मदत होत असते. तर असं छोट्या मोठ्या गोष्टी करत आपण जेव्हा सगळा घरातला पसारा किंवा शकतो आपण धूळ वगैरे जेव्हा काढतो ना तर त्यावेळेस आपलं घर एकदम छान आणि प्रसन्न दिसायला मदत होत असतं.
तर आता त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये आपल्या सगळी साफसफाई वगैरे केलेली असते बघा, तेव्हा जर अचानकपणे जर आपल्याकडे कुणी आलं तर घर आपलं सुंदर दिसतं, पण आपल्या घराप्रमाणेच आपलं टॉयलेट म्हणा, बाथरूम ह्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित राहणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे टॉयलेट जरी तुम्हाला समजा रोज जर स्वच्छ करायला नाही जमलं तर एक दिवस आड नक्कीच आपण आपलं टॉयलेट किंवा टॉयलेटचे जे टॅप असतात ते व्यवस्थित क्लीन करून ठेवले पाहिजे. ते आपल्या हेल्थच्या दृष्टीने, आपल्या लेकरांच्या हेल्थच्या दृष्टीने सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याचदा जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात तर त्यावेळेस त्यांना उत्सुकता असते आपलं घर बघण्याची. ही घर बघण्याची उत्सुकता कशी असते की घर कसं ठेवलं आहे किंवा आपला टापटीपणासुद्धा त्यातून थोडक्यात दिसायला मदत होत असते. आणि आपण स्वतःला दुसऱ्यासमोर प्रूफ करण्यासाठी आपलं घर स्वच्छ किंवा नीटनेटकं ठेवायचं नसतं, तर आपल्याला संपूर्ण दिवसभर त्या घरात राहायचं असतं. ती वास्तू म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी एक मंदिरच आहे. तर ते आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे किंवा थोडक्यात आपण जिथे राहतो ती प्लेस जर व्यवस्थित असेल, नीटनेटकी असेल, स्वच्छ असेल तर आपसुकच आपलं मन उत्साही आणि आनंदी राहतं. एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नांदत असते. तर त्यासाठी ना आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर आपला मेन विषय असा असतो की त्यासाठी आपण आपलं बाथरूम बऱ्याच वेळा ना बाथरूममध्ये आपण म्हणा किंवा आपले लेकरं म्हणा तर ते काय करत असतात, साबण वगैरे जे घेतात, आंघोळ वगैरे झाली की ते साबण तसंच ते ओलचट त्याच्यासह उचलतात आणि जिथे आपल्याला साबण ठेवायचा तिथे ठेवून देतात. त्याच्यामुळे मग तिथे ना आजूबाजूला थोडंसं पाणी वगैरे ते साबणाचं साचतं. त्याच्यामुळे बारीक घुरमटं वगैरे होत असतात. त्यानंतर आपलं अंघोळ झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर बाथरूमचा गुळगुळीतपणा जाण्यासाठी बाथरूम क्लीनरने व्यवस्थित स्वच्छ करणं, ब्रशने पहिल्यांदा घासून आणि वायपरने संपूर्ण पाणी काढून देणं तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर अजून मला एक इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जी मी माझ्या घरामध्ये इम्प्लिमेंट करते. प्रत्येकाची अंघोळ झाल्यानंतर मग अगदी किमायापासून मी सवय लावलेली आहे की आपला जो साबणाचा फेस असतो तो फेस भिंतींवर वगैरे उडत असतो. त्याच्यामुळे त्याचे जे डाग असतात फेसाचे तर ते भिंतींवर जमा होतात. तर अंघोळ झाल्यानंतर चारही बाजूने भिंतींवर एक एक मगा पाणी टाकणे की ज्यामुळे आपल्या बाथरूमच्या भिंती ह्या जास्त खराब दिसत नाही किंवा खराब होत नाही. म्हणजे 2-3 दिवस मिळून जरी आपण आपल्या बाथरूमच्या टाईल्स क्लीन केल्या तरी पुरेसं असतं बाथरूम क्लिनिंगसाठी. तर ही सवय जी आहे ती माझ्या आईपासून आम्हाला लागलेली आहे. म्हणजे माझी आई आम्हाला सांगायची की प्रत्येकाने अंघोळ झाली की 1 मगा किंवा 2 मगे तुम्ही बाथरूमच्या टाईल्सवर टाकून द्यायचे की जेणेकरून साबणाचा जो फेस उडालेला असतो तर त्या फेसाचे डाग जे आहे ते टाईल्सवर दिसता कामा नये. त्यानंतर रोज आपल्या अंघोळीच्या अगोदर बादली जी आहे ती आपली क्लीन करणं तितकंच गरजेचे आहे अंघोळीची. त्यावर ना हार्ड वॉटर असतं आपल्याकडे बऱ्याचदा, तर त्यामुळे ना पांढरट डाग पडले जातात. तर मी सहसा लिंबू मीठ आपण घेऊ शकतो किंवा मी जे सोल्युशन तुम्हाला मगाशी सांगितलं ते सोल्युशनसुद्धा तुम्ही नळांवर बाथरूमच्या किंवा ह्या बादलीच्या बाहेरच्या बाजूने तुम्ही स्प्रे करून आणि थोडंसं स्क्रब करावं लागतं त्याला. तर स्क्रबने छान घासून काढलं तर आपली बादली कायमस्वरूपी नव्यासारखी दिसायला मदत होते. त्यावर जे काही पांढरं डाग वगैरे आहे ते राहत नाही आणि त्यामुळे आपसुकच आपलं बाथरूमसुद्धा क्लीन दिसतं, घुरमटं वगैरे होत नाही आणि एक छान सुगंध आपल्या बाथरूममधून यायला मदत होत असते. त्यानंतर आपली जी रोजची धूळ काढायची कापडं असतील किंवा आपलं मॉप असेल किंवा आपण पायपुसण्या वगैरे रोजच्या रोज धुवत असतो तर त्या रोजच्या रोज धुतल्या तर गेल्याच पाहिजे. कारण त्या आपण हाताने धुवत असतो आणि जेव्हा आपण ते एका ठिकाणी जमा करून ठेवतो 1-2 दिवस मिळून आपण धुवून काढू असं जर म्हटलं तर मग लगेचच तिथे कुबट वास यायला लागतो. बारीक बारीक चिलटं, पाखरं किंवा घुरमटं जमा होत असतात. तर त्याच्यासाठी ना हे पायपुसणे झालं किंवा आता किमायाचे सॉक्ससुद्धा मी हाताने धुवून टाकत असते. तर ते रोजच्या रोज बाथरूममध्ये व्यवस्थित पहिल्यांदा क्लीन करायचे आणि त्यानंतर ते रोजच्या रोज सुकत घालायचे. म्हणजे मग त्यातून कुबट वास येत नाही किंवा घाणेरडा वास आपल्या घरामधून
येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे. रूममध्ये जवळपास किंवा बाहेरसुद्धा बाल्कनीमध्ये आपण कपडे वाळत घालत असतो. तर ह्या कपड्यांच्या घड्या, सुकलेल्या कपड्यांच्या घड्या मारणं तितकंच गरजेचं असतं. म्हणजे घरामध्ये पसारा दिसत नाही आणि अचानकपणे जरी कुणी आलं तरी एकाच रूममध्ये कपडे व्यवस्थित सुकत असतात आणि ते प्रत्येकाच्या घरात असतात. तर त्याचा पसारा इकडे तिकडे दिसू नये तर त्यासाठी ते व्यवस्थित एखाद्या दोरीवर म्हणा किंवा तुमच्याजवळ रॅक असेल तर त्या रॅकवर आपण सुकत घातले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जर घर नीटनेटकं ठेवलं तर आपसुकच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आपलं घर आनंदी, उत्साही आणि आपलं मनसुद्धा आनंदी, उत्साही राहायला खूप सारी मदत होत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्लीज. खूप कष्टाने व्हिडिओ तयार केलेला आहे तर त्यासाठी एक लाईक बनत आहे. तर तुम्हीही आपलं घर व्हिज्युअल क्लटर दूर करण्यासाठी अशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकता. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.